आणि अर्थातच या निवडणुकांसाठी सध्या प्रचारासाठी वेगवेगळे फंडे वापरलेले आपल्याला पाहायला मिळतात। आपण यानंतर जाणार आहोत चिंचवडमध्ये, कारण की चिंचवडमध्ये एक वेगळाच फंडा सध्या उमेदवारांकडून या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला पाहायला मिळतो आहे। कोणी सवलतींच्या सेलवर मतांची शिकार कशी करते। जर तुम्हाला हा फ्रीज घ्यायचा असेल, सायकल घ्यायची असेल, वॉशिंग मशीन घ्यायचा असेल, मिक्सर घ्यायचा असेल, पंखा घ्यायचा असेल, टीव्ही घ्यायचा असेल तर 50% सूट आहे। मात्र त्यासाठी एक अट आहे, ती म्हणजे तुम्ही चिंचवडचे मतदार असण्याची। अर्थात चिंचवडच्या मतदार जर तुम्ही असाल तर या चिंचवडमध्ये ज्या इच्छुक उमेदवार आहेत कांचन जावळे यांनी मतदारांकडून मतं मिळावीत म्हणून थेट या गृहोपयोगी वस्तूंची 50% सूट देऊन विक्री सुरू केली आहे। या वस्तूंमध्ये LED टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, पिठाच्या गिरणीचं मशीन, मुलांसाठी सायकल अशा विविध वस्तूंचा समावेश आहे। उदाहरणादाखल सांगायचं झालं तर बाजारात 50,000 मिळणारी वस्तू इथे थेट 25,000तच विकली जाते आणि त्यासाठी हा खास स्टॉल लावण्यात आलाय। वस्तूंची उर्वरित रक्कम जावळे कुटुंब स्वतःच्या खिशातून देत आहेत। कांचन जावळे या भाजपच्या तिकिटावर नगरसेवक होण्यासाठी इच्छुक आहेत। अद्याप निवडणुकांची घोषणा नाही, भाजपकडून त्यांना तिकीट देण्याबाबत कोणताही शब्द नाही, तरीही त्यांनी ही जोरदार तयारी सुरू केली। त्यांच्या प्रलोभनामुळे परिसरातील नागरिकांची मात्र चांगलीच चंगळ होतीये। टीव्ही आहे, फ्रीज आहे, लहान मुलांच्या सायकली आहेत, मोठ्या सायकली आहेत, बरेच टोटली इलेक्ट्रॉनिक वस्तू टोटली सर्वच आहे तिथं। आणि आता कसा प्रतिसाद कसा मिळतोय? खूप चांगला आहे। 200च्या वरती आमच्याकडे लोकांनी आतापर्यंत येऊन बुकिंग करून गेलेले आहेत। रोज 100 सायकली आमच्या इथनं लोक नेत आहेत। स्वस्त असल्यामुळे आणि 50% सवलतीमध्ये असल्यामुळे लोक ते बऱ्याच प्रमाणात चांगला रिस्पॉन्स देतील। बरोबर, एवढा आता तुम्ही खर्च करताय, 50% तुम्ही तुमच्या खिशातले घालणार आहात, तिकीट मिळेल का? पण आता एवढा खर्च केल्यावर पण आमचे आमदार शंकर भाऊ जगताप यांनी आम्हाला शब्द दिला आहे की तुम्ही कामाला लागा। आमच्या इथले स्थानिक काळूशेठ बारणे यांनी पण आम्हाला शब्द दिला आहे आणि आम्ही आमच्या कामाच्या जोरावर 100% आम्हाला तिकीट मिळून जाईल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।